संत सज्जन हो, सर्व सद्गृहस्थ सज्जन लोक हो, श्रोते हो, आत्मोपनिषद 93-94-95 रचना पद्य रचना क्रमांक 23. स्वरूपा वाचुनी एरवी तो भास, स्वरूप प्रकाशे सहज निराभास. आपलं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचा प्रकाश, त्या स्वरूपाचं ज्ञान हेच खरं खुरं आहे. आणि त्या वाचून जे जे काही दिसतं तो आभास आहे. म्हणजे स्वरूप ज्ञान, स्वरूप प्रकाश हेच परमसत्य आहे. ससंवेद्य जाणीवेतून जाणवणार आत्मज्ञान हाच तो स्वरूप प्रकाश आहे. हाच तो अंतरीचा दीप आहे. आणि हाच तो अंतरीचा दीप मालवायचा नसतो किंवा मालवणार नाही, मालवला जाणार नाही याची काळजी घ्यायची असते. हा आपला अंतरीचा दीप जो आहे त्याच्यावर अनेकानेक संस्काराचं पडळ म्हणजे झाकण, अभ्र, आच्छादन आलेलं असतं. त्या संस्कार रूपी पडळ दूर करून, संस्कार रूपी आच्छादन दूर करून आपल्या अंतरंगातील ससंवेद्य आत्मशक्तीचा ज्ञान प्रकाश हाच केवळ आणि केवळ सत्य आहे. बाकी या स्वरूप प्रकाशाखेरीज, या स्वरूप ज्ञानाखेरीज जे काही आहे ते संपूर्ण आभासमय म्हणजे भ्रामक आहे. म्हणजे केवळ स्वरूप ज्ञान हेच सत्य आहे, बाकी सर्व भ्रम आहे. असा या स्वरूपा वाचुनी एरवी तो भासो, स्वरूप प्रकाशे सहज निराभास या काव्याचा अर्थ आहे. तत्पूर्वी विस्ताराने गद्य अर्थ जो पुस्तकात लिहिलेला आहे तो समजून घेऊया. तो अर्थ नीट ऐका. सर्व संत महंत उच्च रवाने सांगत आहेत की त्यांचेसाठी सर्वच विठ्ठला समान भगवंत रूप परमेश्वर रूपच आहेत. जसा तो विठोबा करकटेवर आणि पाय विटेवर समत्वाने ठेवून साक्षीत्वात द्रष्टेपणे उभा आहे, त्याचे समचरण, समदृष्टी, सम आचरण, अभेद वर्तन याचे निदर्शक आहे. किंवा समदृष्टी ठेवा, सम आचरण ठेवा, भेदाभेद रहित वागा याचं सांगणं. अशा अर्थी विठ्ठलाचे समचरण हे समदृष्टी, समाचरण, अभेद वर्तन यांचे निदर्शक आहे. त्याचप्रमाणे साधू संतही या जगात विशेषत्वाने उभे म्हणजे विशेषत्वाने आहे. जो ठोबा किंवा ठोंब्या तो विठोबा, तशाच तऱ्हेने विठोबासारखे साधू संतही या जगात विशेषत्वाने दक्ष शांतपणे विठोबासारखे उभे आहेत. जनकल्याणाखेरीज अन्य कोणतंही त्यांना काम नाही. ते समदर्शी आहेत, सगळीकडे समत्व पाहणारे आहेत. त्यांच्यामध्ये लेश मात्र द्वैत, दुजेपणा, दुजा भाव, आपपरकेपणाचा आशय नाही. संत दृष्टीने सर्वत्र केवळ स्वरूपच पसरलेले आहे. संतांचा भाव सर्वात मी राही, सर्व माझ्यात जी पाही असा आहे. विठ्ठल हीच स्वरूपाची नाम ओळख आणि स्वरूप म्हणजेच साक्षीत्वातील विठ्ठल आत्मतत्व परब्रह्म होय. विठ्ठल ही स्वरूपाची नाम ओळख म्हणजे भाषेच्या दृष्टीने विठ्ठल हे स्वरूपाचं नाव आहे. आणि प्रत्यक्ष स्वरूप म्हणजे आपल्या अंतरंगात साक्षीत्वामध्ये उभं असलेलं आत्मतत्व किंवा सुसंवेद्य शक्ती जी आपल्याला सत असत विवेकाची जाणीव करून देते. हा जो आत सत असत विवेकाची ओळख करून देणारा, जाणीव करून देणारा हा जो साक्षी भाव आहे तोच अंतरंगातील विठोबा आहे. आणि तोच बाहेर करकटेवर पाय विटेवर घेऊन समत्वाने पावले ठेवलेला विठोबा आहे. म्हणजे बाहेरचा विठोबा तोच आतला आत्मा, तो समत्व, समदर्शित्व, भेदाभेद रहित वागणं सांगतो. आणि तोच आतमध्ये आत्मा म्हणून समत्वाने सगळीकडे पहा, भेदाभेद अमंगळ याचं आपल्याला ज्ञान देतो. आणि हे ज्ञान ज्याला झालं आणि भेदाभेद अमंगळ पद्धतीने जो वागला त्याची सुसंवेद्य शक्ती उत्तरोत्तर प्रकर्षित होत जाते. आणि स्वच्छ सत असत विवेक असं ज्ञान त्याला मिळतं. आणि हे सत असत विवेक ज्ञान म्हणजेच स्वरूप प्रकाश आहे. म्हणून विठ्ठल हीच स्वरूपाची नाम ओळख आणि स्वरूप म्हणजेच साक्षीत्वातील विठ्ठल किंवा हृदयातील आत्मतत्व परब्रह्म होय. या अशा अद्वैत भावामुळे सारेच सुखरूप म्हणजे सर्वच बघायला गेलं तर सर्वांचंच रूप सुख असं आहे. सुखरूप
म्हणजे सुख हेच रूपाचं वर्णन आहे. अशा या अद्वैत भावामुळे सारेच सुखरूप म्हणजे केवळ सुखच आहे. सूर्य आपल्या किरणांच्या पसरण्याने आपला संसार दर्शवितो, तसेच आत्मतत्व जीव जगत याप्रमाणे पसरत जाऊन आपले व्यापक विराट रूप प्रकट करते. सूर्य सदा उदितच म्हणजे सदोदितच असतो, तसेच आत्मतत्व सदा स्थाणू म्हणजे अचल अढळ, स्थिर म्हणजे जरा सुद्धा न हलणार आणि चिरंजीवच असतो. सूर्य जसा सदा उदित असतो, तसंच आत्मतत्व देहामध्ये असो किंवा देहबाह्य असो केवळ आणि केवळ सूर्याप्रमाणे सदा उदित आत्मा असतो. आणि सूर्याच्या सदोदित असल्यामुळे जसं जीवन संगीत सुरू होतं, तसंच आत्म्याच्या सदोदित असल्यामुळे जीवन संगीत तर सुरू होतच, म्हणजे सूर्याला सुद्धा प्रकाश आत्मात पसरवतो. अशा अर्थी बाहेर जो आकाशात सदा उदित सदोदित सूर्य असतो, तसाच आकाशामध्ये निसर्गामध्ये आणि सर्व जीवांच्या देहामध्ये आत आणि बाहेर केवळ आणि केवळ सतत शांत दक्ष जागृत अवस्थेत जे तत्व असतं त्यालाच आत्मतत्व किंवा ससंवेद्य शक्ती म्हणतात. म्हणून आत्मतत्व सदा स्थाणू स्थिर चिरंजीवत असते. वास्तवात ते अजन्मा अमरणात आहे. म्हणजे निसर्गाला सुद्धा जन्म आहे, चंद्र सूर्यालाही जन्म आहे, त्यांनाही अंत आहे, सर्वांनाच जन्म मृत्यू आहे. परंतु सर्व जे जन्म मृत्यूच्या फेऱ्यात गावलेले आहेत त्यांच्या पाठी जे आत्मतत्व आहे ते विना जन्म विना मृत्यू कायमस्वरूपी आहेच आहे. म्हणून वास्तवात आत्मतत्व हे अजन्मा अमरणात आहे. मात्र प्रकाश रूपे किरण ये जा करतात, मात्र प्रकाश रूपे सूर्य ये जा करतो. त्याच पद्धतीने आत्मतत्व एकमेवत्वाने केवळ असते, मात्र तरीही जीव जगत या पद्धतीने देहांची शरीरांची ये जा चालू असते. किरणे येतात किरणे जातात, सूर्य सदोदित असतो, तसे जीव जगत आणि निसर्ग येतो जातो, परंतु ईश्वरी तत्व म्हणजे आत्मतत्व मात्र कायम सदा उदित म्हणजे कायम स्वरूपी असतच असतं. तरीही जीव जगत या पद्धतीने देहांची शरीरांची ये जा चालू असते, मात्र आत्मतत्व स्थिर स्थाणू आणि कायमस्वरूपी असते. सारांश स्वरूप रूपी आत्मा किंवा स्वरूप आदित्य म्हणजे स्वरूप हाच आदित्य, स्वरूप हाच आदित्य याचा अर्थ असा आपल्यातील ससंवेद्य शक्ती हाच तो सूर्य आहे आणि यालाच ज्ञानभानू म्हणतात. आणि हा ज्ञानभानू आणि त्याचं ज्ञानरूपी सारासार विवेक रूपी सत असत रूपी प्रकाश हाच कायमस्वरूपी स्थिर शाश्वत आणि मार्गदर्शक असतो. बाकी कुठलेही प्रकाश येणारे जाणारे अशा अर्थी भासमान असतात, मात्र ज्ञान प्रकाश आत्मज्ञान प्रकाश हा केवळ आणि केवळ सत्य असतो. म्हणून म्हटलेलं आहे स्वरूपरूपी आत्मा किंवा स्वरूपादित्य, स्वरूप हाच आदित्य अचल अढळ आणि किरण रूपी देह शरीरे ये जा करणारी असतात. जसा सूर्य सदोदित आणि त्याची किरणे मात्र ये जा करणारी उदित अनुदित असतात, तसा आत्मा सदोदित आणि तो जे देह धारण करतो, निसर्गातील पशु पक्षी सर्व जे तो धारण करतो ते येणार जाणार असतं, पण तो आत्मा अचल अढळ असतो. जशी किरणे येणारी जाणारी असतात, सूर्य अचल अढळ असतो. संत पुढे सांगतात की आत्मा म्हणजे स्वरूप अचल अढळ स्थाणू असून तो निरामय प्रमादरहित निर्दोष असतो. आत्मा आत्मज्ञान आत्मप्रकाश हा अचल असतो, अढळ असतो, स्थाणू जिथल्या तिथे कायमस्वरूपी असतो आणि तो जिथे असतो तिथून संपूर्ण विश्व त्याने व्यापलेलं असतं. तो प्रमादरहित निर्दोष असतो. आत्मप्रकाश हा नेहमीच निष्कलंक असतो, प्रमादरहित असतो. फक्त आणि फक्त या आपल्या आत्मप्रकाशावरती संस्काराचे पडळ आलेले आहे. अनेक विधी निषेधाचे आच्छादन घातले गेले आहे. त्यामुळे आपणाला असं वाटतं की ज्ञानेश्वरांचा आत्मा जागृत आहे आणि आपला आत्मा झोपलेला आहे. आत्मा कधीच झोपत नाही, आत्म्याला झोप नाही, त्याला जांभई नाही, त्याला आळस नाही. आत्मा केवळ आश्रयपणे शांत निवांत असतो आणि आत्मज्ञान रूपी किरणे
तो प्रत्येकाच्या हृदयात प्रकाशित करत असतो. परंतु त्याचं ते काम चालू असताना सुद्धा आपल्यापर्यंत किरण येत नाहीत. कारण संस्कार रूपी घोंगड, संस्कार रूपी पडळ, संस्कार रूपी आच्छादनाने आपण आपला प्रकाश कृत्रिमरित्या झाकलेला आहे. कधी ना कधी तो बाहेर पडणारच आहे. परंतु ज्ञानी माणसाने सांगितल्यानंतर त्या ज्ञानाकडे लक्ष देऊन जर प्रत्येकाने आपल्यावरचं हे संस्कार रूपी पडळ, आच्छादन, अभ्र किंवा झाकण दूर केलं तर प्रत्येकाच्या आत तोच आत्मप्रकाश आहे जो ज्ञानेश्वरांच्या हृदयात आहे. अशा अर्थाने संस्कार रूपी पडळ, आच्छादन दूर केलं तर आपल्या हाती तो स्वच्छ आत्मप्रकाश, सदसत विवेक बुद्धी, सारासार विवेक शक्ती आणि ससंवेद्य रूपी ज्ञानभानू, ज्ञान सूर्य कायम प्रकाशित झालेला आहेच. आत्मतत्वामध्ये, स्वरूपामध्ये चिंतनमग्न राहणाऱ्याला स्वरूप दर्शन, आत्मसाक्षात्कार होतोच होतो. स्वरूप सोडून म्हणजे हृदयातील आत्मज्ञान सोडून अन्य सर्व काही भास, भ्रम, मिथ्या आहे. जीव जगत केवळ कल्पना मात्र आहे. ज्याला आत्मदर्शन, स्वरूप साक्षात्कार झाला त्याला याचे आकलन निश्चित होतेच होते आणि तो सहजपणे उत्स्फूर्तपणे उद्गारतो. स्वरूपा वाचुनी हेरवी तो भास, स्वरूप प्रकाशे सहज निराभास. एक स्वरूप सोडल्यास सर्व काही भास आहे. मात्र आपल्यातील स्वरूप प्रकाश जागा झाला, आपल्यातील ज्ञानभानू जागा झाला की उरलेले आभासयुक्त जग नष्ट होते. म्हणजे स्वरूप ज्ञान ज्याचं जाग झालं त्याचं आभास रूपी जग नष्ट झालं आणि ज्याचं आभास रूपी जग अजून नष्ट झालं नाही त्याच्यात आत्मा असून सुद्धा, त्याचा प्रकाश येत असून सुद्धा असा माणूस संस्कार रूपी ओझं न टाकल्यामुळे त्याला आत्मज्ञान होऊ शकत नाही. म्हणून स्वरूप वाचुनी एरवी तो भास, स्वरूप प्रकाशे सहज निराभास असं या काव्याचं शीर्षक आहे. आता शांतपणे ऐका. संत म्हणतात स्वरूपा वाचुनी एरवी तो भास, स्वरूप प्रकाशे सहज निराभास. ते काय बोलतात ऐका. सारे काही आम्हा विठ्ठला समान, भेदभाव मुळी नाढळती, मूळ ते स्वरूप एकमेव से, दुझेपणा मुळी ठावन से, स्वरूप विठ्ठल, विठ्ठल स्वरूप सारे एक जात, सुख रूप देह मन सारा, इंद्रिय फुलोरा, किरणी आदित्य चैतन्य पसारा, उदित अनुदित किरण संसार, परिसदोदित आदित्य के सार, तैसे किरणा परी देह जाये करती, परिचिरंतना स्वरूपादित्य वसती, अचल अढळ निरामय से, स्वरूपी वसता स्वरूप ते दिसे, स्वरूपा वाचुनी एरवी तो भास, स्वरूप प्रकाशे सहज निराभास, स्वरूप प्रकाशे सहज निराभास. एवंच अर्थात सूर्य सदोदित असतो, किरण ये जा करतात, आत्मज्ञान रूपी ज्ञानभानू संवेद्य रूपी आत्मातत्व सदोदित असतो, देह ये जा करतात, ये जा करणारा तो भास आहे. हे आतील आत्मतत्वाच्या जागृतीमुळे ज्ञानप्रकाशामुळे कळते आणि केवळ स्वरूप ज्ञान हेच सत्य आहे, बाकी केवळ आभास आहे हे कळते. आणि अशा या शुद्ध कळतेपणामध्ये जो राहतो तो स्पष्टपणे सांगायचं म्हणजे या संसारी जगतातील चालता बोलता
आत्माच असतो. अस्तु. धन्यवाद. चिंतनात राहा. शुभ दिन. सुप्रभात.